नमस्कार श्रोते मंडळी, संतांच्या संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 7 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 8वा अध्याय वाचत आहोत. 8व्या अध्यायाचे आपले 100 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 100च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. वेदांती ब्रह्मस्थिती बोलिली मानी यथा निगुती, इतर श्रोत्री ब्रह्मयुक्तती तेही अतिप्रीती मानितू. पंडिताचे वचन मानी साधारण बोलिला हितवचनी, तेही अति आदरे मानोनी सार निवडून घेतसे. प्रीती होवावी पतीच्या मानसी, कुळवधू मानी सासूर सासऱ्यासी, मान देतसे त्यांच्या दासासी, तेची प्रीतीसी लक्ष्मी. बेसळल्या क्षीरनिरासी, निवडून घेई जे राजहंसी, तैसा विवेकयुक्त मानसी, सागर भागासी घेतसे. सर्वभूती भगवद्भाव, हा सार भागू मुख्य बाहो, हे निष्ठा जासी महाबाहो, त्यासी अपाओ स्वप्नी नाही. भरलेल्या जगांतू सरभागी तो योगयुक्तू, यदूसी अवधूत सांगतू. गुरुवृत्तांतू लक्षणे, गुरुत्वे म्या मानिली माशी, एकराया दो प्रकारेसी, एक ते मोहळवासी, ग्रामवासी दुसरी. पहा घरीची माशी, ते बैसल्या साखरेचे राशी, हाती धरो निघाली मुखाशी, संग्रहो तिशी पे नाही. हे होईल सायंकाळा, हे भक्षीन प्रातकाळा, ऐसा संग्रहो वेगळा नाही केला मक्षिका. तैशी योग संन्यासगती, प्राप्त भिक्षा घेऊन हाती, तिसे निक्षेपू मुखाप्रती, संग्रहे स्थिती त्या नाही. भिक्षे लागी पाणीपात्र, साठवण उदार मात्र, या वेगळे स्वतंत्र नाही घरपात्र साठवणे. सायंकाळ प्रातकाळासी, भक्ष संग्रहो नासावा भिक्षुसी, संग्रहे पावती नाशासी. ए विषयी मधुमाशी गुरु केली, रिघोनी नाना संकटस्थानासी, मधु संग्रहो करी मधुमाशी, तो संग्रहोची करी घातासी, मधु न्यावयासी जैसे ती. संग्रहो यत्नाची या चाडा, मोहळ बांधिती अवघडा कडा, ते दुर्गमी रिघू करीती गाढा. अर्थचाडा मधु हरते, का झाडीता मोहळासी, नाशू होतसे मासियांसी. संग्रहाची जातीशी, जीवघातासी करवी तू. ऐसे देखो नियाचनी, भक्त भिक्षु योगी सज्जनी, संग्रहो न करावा भरवसेनी, नाशू निदानी दिसतुसे. आचरावे सत्कर्म, संग्रहावा शुद्ध धर्म, हेची नेनोनी वर्म. धन कामे धम नाशिती, अर्थ विनाशाचे फळ, दुसरेक नाशाचे मूळ, विशेष नाशाचे अहळ बाहळ. स्त्री केवळ ओळख पा, मूळ नाशासी जीविता, कनका आणि औषिता. तव जव जव याची आसक्तता, तव तव चढता भवरोगू. कनका आणि कामिनी, यासी नावडे मनिमुनी, तोची जनार्दनुजनी भरवसेनी ओळख पा. जो सुख इच्छिल आपणासी, तेने नातळावे स्त्रियेसी, हिची विषयी मदगजासी, गुरुविशेषी म्या केला. पहा षष्टी आहायन भद्रजाती, त्या पुढे मनुष्य ते किती. ते हस्तिनीचे अंगसंगती, बंधन पावती मनुजांचे. जो दृष्टीनानी मनुष्यासी, तो स्त्रिया वश केल्या मानवासी. त्याचे नि बोले उठी बेसी, माथा अंकुशी मारिजे. एव जिनावया संसारासी,
जे स्वधर्मनिष्ठ संन्यासी तीही देखोनी औषितासी लागवेसी पळावे नको स्त्रियांची भेटी नको स्त्रियांची गोष्टी स्त्री देखताची दिठी उठाउठी पळावे पळता पळता पायातळी आल्या कष्टाची पुतळी ने तेही नातळावी कुशळी निर्जीव स्त्री छळी पुरुषाते अनिरुद्धे स्वप्नी देखिली उखा तो धरुनी नेला चित्ररेखा बाणासुरे बांधिला देखा कृष्ण सखा जयांचा त्यासी सोडवणे लागी हरी धावता आडवा आला कामारी युद्ध झाले परस्परी शस्त्रश्री दारुण एव हरिहरा भिडता जो बांधला स्वप्नीची या कांता तो साहसान सुटेची सोडविता इतरांची कथा कायसी पहा स्वप्नीची या कांता अनिरुद्धासी केली निरुद्धता मा सचची स्त्री हाती धरिता निर्गमता त्या कैची पुरुष आपण या मनविती सेखी स्त्रियांचे पाय धरिती त्यासी कैसिनी होईल मुक्ती स्त्री संगती अधपात क्रीडता गजिमाजी गजपती त्यावरी सबळ भद्र जाती एओनिया युद्ध करीती निजबळे मारिती तयाते तो मारुनिया हस्ती त्या हस्तिनी समस्ती सबळ भोगी भद्र जाती नाशा प्रति स्त्री मूळ अहल्येचिया संगती गौतमे विटंबिला अमरपती भस्मासुरासी नाश प्राप्ती स्त्री संगती स्तव झाली देखोनी तिलोत्तमा उत्तप्र वधू सुंदर सखे बंधू स्त्री अभिलाषे चालिला क्रोधू सदृदय संबंधू विसरले मग स्त्री विरहे युद्धाचे ठाई दोघे निमाले एरेराचे घाई शेखी स्त्री भोगू ही नाही मरण मूळ पाही योषिता ऐशीच मूळ पूर्वकल्पीची कथा अवतारी श्रीकृष्ण नांदता तेने शिशुपाळ गंजोनी सर्वथा हिरोनी कांता पेनिली एव सुरनर पशुप्रती नाशासी मूळ स्त्री संगती तिचे निसंगे गृहासक्ती कलह प्राप्ती स्त्री मूळ ग्राम्य स्त्रियांचे संगती जाणे तो बैसला मरणा धरणे मरण आल्याही न करणे जीवे प्राणे स्त्री संगू वेशेचे संगती जाता बळाधिक्य करी घाता निरंतर स्वपत्नी भोगिता नाही बाधकता हे न मन अविश्रम स्त्री सेविता कामू पावे उत्तमत्वा उत्तम कामे सर्वथा अधपाता नेईजे एव हा ठाओवरी स्त्री संग कठीण भारी क्वचित संगू झाल्यावरी नरकद्वारी नरकी घालील हे वार्ता उद्धाराची कायसी कथा नरकरूप ग्राम्य योषिता पाहे सर्वता निर्धारे स्त्री आणि दुसरा अर्थू हाची लोकी घोर अनर्थू येणे अंतरा निज स्वार्थू शेखी करी घातू प्राणांचा सोय खाये ना धर्म न करी स्वय खाये ना धर्मो न करी घरच्यासी खाऊ नेदी दरिद्री मधुमक्षिकेच्या परी संग्रहो करी कष्टोनी माशा मोहोळ बांधिती बळे माझी झाचले मधाचे गोळे ते देखोनी जगाची डोळे उपाय बळे घेऊ पाहती मग झाडी खोडी अरडी दरडी जेथीच्या तेथ जगू झोडी भरती मधाची या कावडी ती सेविती गोडी श्रीमंत माशा मधून खाती काकुळती झाडी त्यांचे हात माखती स्वादू श्रीमंत सेविती ज्यासी लक्ष्मीपती प्रसन्न तैसेची कृपणांचे अक्षधन नाही दान धर्म संरक्षण त्या ते दस्कर नेती मारुण त्यासही दंडून राजा नेने
जे शिनोनी संग्रह करीती त्यासी नव्हे भोगप्राप्ती, ते द्रव्ये अपरिग्रही सेविती देवगती विचित्र, प्रयासे गृहस्थ करवी अन्न, ते संन्यासी न शिनता जान, करोनी जाय भोजन अदृष्ट प्रमाण येत अर्थी, या लागी देवाधीन जो राहे, तो संग्रहाची चाडण वाहे, ते अदृष्ट जी सहाय्य आहे, कृपणता वाये करिता ती, दुःखे उपार्जुनी वित्त, गृह सामग्री नाना पदार्थ, त्याचे पाक करवी गृहस्थ, निज भोगार्थ आवडी, तेथ समयी आला तिथ, संन्यासी ब्रह्मचारी ना अन्नार्थ, गृहस्थाधी तो सेवित, तोंड पाहत गृहमेदी, जैसे दौडून मोहळ माशांसी, मधु हरता मधुप्राशी, होय तैसे होय गृहस्थासी, नेती संन्यासी सिद्धपाकू, समयी परांडमुख झालिया यती, सकळ पुण्ये क्षय जाती, यथा काळी आलिया तिथी, स्वधर्मो रक्षिती सर्वथा, अर्थसंग्रहाची बाधकता, तुझ म्या सांगितली तत्वता, मृग गुरु केला सर्वथा, तेही कथा परियेसी, ग्राम्य जना वार्ता, का ग्राम्य स्त्रियांच्या गीता, एके जो का तत्वता, बंधन सर्वथा तो पावे, अखंड पाहता दीपाकडे, घटा नांदे झाले वेडे, मृग पाहो विसरला पुढे, फासी पडे सर्वथा, ग्राम्य योषितांचे गीत, ऐकता कोणाचे भुलेना चित्त, मृगाच्या ऐसा मोहित, होय निश्चित निजस्वार्था, जो बोली जे तापोसांचा मुकुटी, त्यासी स्त्रियांसी नाही भेट गोष्टी, तो शृंग उठाउठी, स्त्री गीतासाठी भुलला, मधुर विना गुणकनित, ग्राम्य स्त्रियांचे गीत नृत्य, देखता पुरुष वश होत, जैसे गळबंधस्थ वानर, जो तापसा माझी जगजेठी, जो जन्मला मृगीच्या पोटी, जो नेने स्त्रियाची भेटी कोटी, न पाहे दृष्टी योषिता, तो ऋष्यशृंग स्त्री दृष्टी, वश्य जाहला उठाउठी, धावे योषितांचे पाठोवाटी, त्याची गोष्टी माझी वर्ते, गारुड्याचे वानर जैसे, स्त्रिया संगे नाचे जैसे, प्रमदा दृष्टी जाहला पिसे, विवेकू मानसे विसरला तापाचा कटा टोपू, विसरला विभांडक भापू, विसरला ब्रह्मचर्य कृत संकल्पू, स्त्रियानुरूपू नाचतू, स्त्री बाधे एवढा बाधू, संसारी अनेक नाही गा सद्बुद्धू, नको नको स्त्रियांचा विनोदू, दुःख संबंधू सर्वांसी, वारिले अनायिका वे ग्रामगीता, हे सत्य सत्य गा सर्वथा, तेथ हरिकीर्तन कथा, जाहल्या परमार्थता एकावे, रामनामे विवर्जित, ग्रामनी बोलीजे ते प्राम्यगीत, ते नायकावे निश्चित, कवतुके तेथ न वाचावे, बिन गुरु करणे तेही अवधार लक्षणे, रसनेचे नि लुप्यपणे, जीवे प्राणे जातसे, अर्थसंग्रहे जीव घातू, स्त्रिया सक्ती अधपातू, रसना लोलुप्ये पावे मृत्यू, विविध घातू जीवांसी, ज्यासी रसना लोलुप्यता गाढी, त्यासी अनर्थूची जोडी, दुःखाच्या भोगवी कोडी, रसना गोडी वादख, रसना मिशाची गोडी, लोलुप्ये मीनो गिळी उडी, सवेची गळू टाळू फोडी, मग तर फडी अडकलिया, पाहता रस उत्तम दिसत, भीतरी रोगांचे मूळ गुप्त, रसासक्ती जे सेवित, ते तडफडीत भवरोगे, गळी अडकला जो मासा,
तो जितान मरे तडफडी जैसा, तेवी रोगो लागल्या मानसा, दुःख दुर्दशा भोगित. जो रसना लुलुप्पे प्रमादी, त्यासी कैची सद्बुद्धी, जन्म मरणे निरवधी. भोगी स्त्रीशुद्धी रसरोषे, रससेविली यासाठी, भोगवी जन्माची या कोटी. हे नघडे मनसी पोटी, रायते गोटी परियेसी. इंद्रियासी सजीवता, ते रसने अधीन सर्वथा. रसनाद्वारे रस घेता, उन्मत्तता इंद्रिया. मातली जे इंद्रिय सत्ता, ते नेऊन घाली अधपाता. रसनान जिनता सर्वथा भवभव्यथा सुखेना. आहारी वीन देह नचले, सेविल्या इंद्रिय वर्गू खवळे. रसनाच याचे मूळ कळे, ते दुःखे सकळे मावळती. आहार वर्जुनी साधक, इतर इंद्रिये जितिली देख. तव तव रसना वाढे अधिक, ते अजिंक्य न जिंकवे. इंद्रिया सिंहाराचे बळ, ती निराहारे झाली विकळ. तव तव रसना वाढे प्रबळ, रसनेचे बळ निरज्ञे. निरन्ने इंद्रिये जिंतिली, ती जिंतिली हे मिथ्या बोली. अन्न घेताची सरसावली, सावध झाली निजकर्मी. जव रसना नाही जिंकली, तव जिते इंद्रिय मिथ्या बोली. जैसाचार रसना जिंकली, ते वाट मोडिली विषयाची. विषयांतील गोडपण, रसने अंतीला जानपण. दोही से ऐक्य केल्या जाण, रसना संपूर्ण जिंकली. सर्वा गोडियांचे गोड आहे, ते गोडीस जो लागला राहे. त्यासीची रसना वश्य होय, रस पायेन बाधिती. रसना जितांचे वाधावने, तिने ब्रह्मसायुज्यी पडे ठाणे. सोहळा परमानंदे भोगणे, रसना जेने जिंतिली. अवधूत मने नृपनंदना, वेश्य गुरु म्या केली जाना. तिच्या शिकलो ज्या लक्षणा, विचक्षणा उधारी. पूर्वी विदेहाचे नगरी, पिंगला नामे वेश्य वासुकरी. तीसी आसवे निरासेवेवरी, वैराग्य भारी उपजले. ते स्वेरीनी स्वेच्छाधारी, सायंकाळी उभी द्वारी. नाना अलंकार अंबरी, शृंगार कुसरी शोभत. आधीच रूप उत्तम, वरी शृंगारी मनोरम. करावया ग्राम्य धर्म, पुरुषोत्तम पाहतसे. सगुण स्वरूप धन्वंत, कामकौशल्ये पूर्वी. अर्थ देऊनी करी समर्थ, ईसा कांत पाहतसे. एकगा पुरुषश्रेष्ठा, पुरुष येता देखे वाटा. त्यासी खुनावी नेत्र वेकटा, कामचेष्टा दाऊनी. येत्या पुरुषा हानी खडा, एकासी मने घ्या जी विडा. डोळा घाली जात्याकडा, एका पुढा भवरी दे. ठेवूनी संकेती जीवित, ऐसे नाना संकेत दावित. पुरुष तिकडे न पाहता, येत जात कार्यार्थी. गेल्या पुरुषा ते निंदित, द्रव्यहीन हे अशक्त. रूपे विरूप अत्यंत, उपेक्षित धिक्कारे. आता येईल वित्तवंत, अर्थदानी अति समर्थ. माझा धरोनी हात, कामार्थ पुरविल. ऐसे दुराशा भरले चित्त, निद्राण लागे उद्वेंगित. द्वार धरोनी निष्ठत, कामवांछित पुरुषांसी. रिघो जाय घरा भीतरी, साचल एकोनी रिघे बाहेरी. रिघता निघता एर झाली, मध्यरात्री पे झाली. सरली पुरुषांची वेळ,
रात्र झाली जी प्रबळ, निद्रा व्यापिले लोक सकळ, पिंगला विव्हळ ते काळी.